नागपुरातील रहाटे कॉलनीमध्ये अचानक एका कारने पेट घेतल्याने या परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि यापेक्षाही खेदाची बाब म्हणजे भर चौकात कार पेटत असताना तिला विझवण्याचा प्रयत्न करणे सोडून बघे त्याचे व्हिडिओ काढण्यात मग्न होते। बघ्यांच्या गर्दीमुळे येथे वाहतूक कोंडी होऊन इतरही नागरिकांना मनस्ताप झाला। मुंबईतील बोरिवली परिसरातील एक कुटुंब जंगल सफारीसाठी विदर्भात आले असता ते परतीच्या वाटेवर असताना नागपूर रहाटे कॉलनी परिसरात अचानक त्यांच्या कारला आग लागल्याची घटना घडली। दरम्यान कारमधील कुटुंबाच्या प्रसंगावधानतेमुळे ते थोडक्यात बचावले आहेत। अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही BMW कार सुबोध संतोष मोघटे राहणार बोरिवली मुंबई यांच्या मालकीची आहे। ते त्यांची पत्नी व लहान मुलीसोबत मुंबईहून विदर्भातील जंगल सफारीसाठी नागपुरात आले होते। नियोजनानुसार ते येथून कुटुंबासह जंगल सफारीला गेले। वनपर्यटन पूर्ण झाल्यावर ते परतीच्या मार्गावर होते। दरम्यान त्यांचे नागपुरात राहण्याचे नियोजन होते। त्यानुसार त्यांची कार नागपुरातील वर्धा रोडवरील रहाटे कॉलनी चौक परिसरातून शुक्रवारी दुपारी 4:15 वाजताच्या दरम्यान जात होती। रस्त्यावर अचानक कारच्या बोनेटमधून धूर निघू लागला। सुबोध यांचे लक्ष जाताच त्यांनी तातडीने कारचा ब्रेक दाबला। दरम्यान झटपट ते कारचे दार उघडून खाली उतरले। त्यांनी पत्नी आणि मुलीलाही कारच्या बाहेर काढत काही सेकंदात सुरक्षित अंतर गाठले। त्यानंतर थोड्याच वेळात कारमधील आगीने उग्र रूप धारण केले। हा प्रकार बघून परिसरात खळबळ उडाली। आगीचा भडका उडताना आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढत होती। रहाटे कॉलनी चौकावरील रस्त्यावर कार पेटत असल्याचे थोड्याच वेळात येथे बघ्यांची गर्दी जमली, त्यामुळे काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली। दरम्यान काही उपस्थितांनी ही माहिती अग्निशमन दलासह पोलिसांना दिली। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला। काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश मिळाले, परंतु त्यापूर्वी गाडी जळून खाक झाली होती। दरम्यान सुबोध मोघटे यांनी गाडीचे वेळीच ब्रेक दाबून सुरक्षित अंतर गाठल्याने ते कुटुंबासह बचावल्याचे परिसरात बोलले जात आहे। या कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची नोंद अग्निशमन दलाकडून प्राथमिक स्वरूपात केली गेली आहे, परंतु सखोल चौकशीत या आगीचे कारण स्पष्ट होणार असल्याचेही एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले।